हॅलो नमस्कार, मी निशा. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता, माझी सकाळची देवपूजा झाली आणि हॉलमध्ये बेला बसली आहे. तर ड्रॉइंग काढते आहे आणि मला बोलती की मम्मा मी तुझा ड्रॉइंग काढते. तर बघू शकता किती छान तिचं तिचं खेळती आणि टी व्ही पण बघती तसंच ती आणि खेळती पण आहे. तर मी आता बेलासाठी ब्रेकफास्टला नूडल्स बनवते. तिला नूडल्स खायचे होते. चला तर मग मी तिला आता ब्रेकफास्ट देते आणि बघा ती कशी बघते. खुश झाली ती, पण तिला लाज वाटते मोबाईलमध्ये बघायला. तर चला मी आता ना ब्रेकफास्टसाठी पोहे बनवून घेते. मला पोहे बनवून झालं का मंदिरमध्ये पण जायचं आहे. पण माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता, तर आम्ही दोघी मंदिरमध्ये सोबत जातो. तर ती बोलली की आपण जाऊ मंदिरमध्ये, पण आपण ब्रेकफास्ट ना माझ्या घरी करू. तर मी तिला बोलली मी पण आता पोहे बनवत होते, पण ठीक आहे मी ब्रेकफास्ट पूर्ण पॅक करून घेते आणि आपण मंदिरमध्ये जाऊ. मग त्यानंतर तुझ्या घरी आपण ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर मग आपण नाशिकला जाऊ. तर ती बोलली ठीक आहे. तर मी आता पटकन पोहे बनवून घेते आणि हे पूर्ण पॅक करून घेते ब्रेकफास्ट. मग त्याच्यानंतर मी मंदिरमध्ये जाईन, मग बोलू. तर माझे पोहे रेडी झाले. तर चला आता मी फास्टमध्ये आवरून घेते, मंदिरमध्ये जायचं आहे मला. तर बघू शकता तुम्ही, मी मंदिरमध्ये आली आहे. माझी फ्रेंड पण बसली बाजूला. तर आम्ही आता पटकन देवपूजा करून घेतो. तर बघू शकता तुम्ही, आम्ही किती छान देवाचं शमीपत्र आणि हनीनी त्याला छान शृंगार केला आहे. आणि बेला व्हिडिओ शूट करत होती. तर बेला खूप कॅमेरा म्हणजे इकडे तिकडे करत होती, पण मी डिलीट काहीच करत नाही आहे, कारण
म्हणजे बेला खूप मेहनत करत होती त्यासाठी, तर मी ते तसंच ठेवलं. तर बघू शकता किती प्रसन्न वाटतंय, किती छान वाटतंय. तर मला मंदिरात गेल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. तर आता आम्ही हॉस्पिटलला आलो आहे. तर इथं बेला बसली आहे. तर खूप जोरात पाऊस येत होता. आम्ही जेव्हा गाडीवर होतो तेव्हा, तर मी तेव्हा काही शूट घेतलंच नाही. तर आम्ही आलो हॉस्पिटलवरून. तर आता मी माझ्या फ्रेंडच्या घरी आली आहे. बेला बघा कशी बघते माझ्याकडे. मस्ती करत होती, पळत होती इकडे तिकडे. तर मी घरी जाते आता परत. तर मी आता माझ्या घरी आली आहे. मला ना एक जणाला पावभाजी द्यायची होती. तर त्यासाठी मी पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि चांगलं कांदा कापून घेतला आहे. त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन करायचं आहे मला. तर कांदा गोल्डन ब्राऊन करून झाला आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे मी त्यामध्ये. तर पावभाजीची क्वांटिटी थोडी जास्त होती म्हणून थोडा वेळ लागला. त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट पण टाकली. तर मी माझ्या पद्धतीने पावभाजी करते, कारण आज मला वेळच नव्हता. तर सर्व मसाले मी छान फ्राय करून घेतले. म्हणजे त्याच्यामध्ये हळद, मिरची हे सर्व टाकून झालं आणि मसाला टाकला. तर छान हे तेल सुटूस तर मी चांगलं फ्राय करून घेते. मग त्यानंतर तुम्हाला दाखवते. छान मिक्स करून घेते. तर बघू शकता तुम्ही, छान तेल सुटलंय भाजीला. एक साईडला मी कुकरमध्ये ना सर्व व्हेजिटेबल्स बॉईल करून घेतले. तर ते मॅश करून ठेवते, म्हणजे पटकन मसाला पण रेडी राहील, व्हेजिटेबल पण रेडी. मी थोडं त्याच्यामध्ये बटर टाकून दिले. तर आता मी थोडी कोथिंबीर टाकून घेते. छान मिक्स करून घेते. सर्व एकजीव झालं का हे बघा कसं तेल सुटले. आता मसाला छान झाला आहे. तर आता त्याच्यामध्ये मी सर्व बॉईल केलेले व्हेजिटेबल टाकून देते. तर हे सर्व मी बॉईल करून मॅश करून घेतलं आहे. तर छान मी मिक्स करून घेते. सर्व एकजीव करून सर्व व्हेजिटेबल्स टाकून घेते आणि थोडा वेळ त्याला छान मी शिजून देते. मग ते झाल्यानंतर हे बघा, तर मी आता हे पण बॉईल व्हेजिटेबल सर्व मॅश केले, ते पण मिक्स करून घेते सर्व. ते खूप गरम होतं, मॅश करता पण येत नव्हतं व्यवस्थित. पण म्हटलं सर्व टाकून घेते आणि परत मॅशरने एकदा पूर्ण मॅश करून घेईन. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी पण टाकायची मला.
तर हे बघा छान मी मॅश करून घेतलं आणि त्यानंतर मग छान आता त्याला थोडा वेळ मी शिजून देते. मग आपली पावभाजी रेडी झाली. तर माझी आता पावभाजी रेडी झाली. तर हो, मी केक पण घरी बेक करते आणि घरीच बनवते माझ्या हाताने. तर मी आज केकची पण ऑर्डर होती, केक बनवला. तर केक बनवला मी, पण त्याची रेसिपी काही शेअर नाही केली आहे, कारण मला उशीर झाला होता आणि केक सेट पण व्हायला वेळ लागतो. तर त्यासाठी तर तुम्हाला जर केकची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर मी तुम्हाला केकची रेसिपी देईन. तर मी आज पाईनॲपल फ्लेवरचा केक बनवला होता आणि ते आता सर्व पॅक करून ठेवते आणि मग बोलते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.